हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 83 बघतोय आपण। धर्मद्रव्याचं वर्णन करतायत। धम्मत्थिकायमरसं अवण्णगंधं असद्धमफासं लोगागाढं पुट्ठं पिहुलमसंखादियपदेशं। धर्मास्तिकाय अरस, अवर्ण, अगंध, अशब्द, अस्पर्श स्वरूप आहे। लोकाकाशाला अवघाड रूपाने व्याप्त करून राहतं। परत त्याचे सगळे प्रदेश स्पृष्ट आहेत। पिहुल म्हणजे विशाल आहेत आणि ते द्रव्य विशाल आहे आणि सांगितलं असंख्यात प्रदेशी आहे। मग हे सगळं कशासाठी सांगायचं आहे? सगळ्या द्रव्यांचं वर्णन त्याचं ज्ञान करून देण्यासाठी। कारण कुठंतरी आपल्या बुद्धीमध्ये अशी मान्यता असते की मी धर्मद्रव्याचं कार्य करणारा। कुठं आपण असं म्हणतो, बघितलं होतं आपण समयसारची 96 गाथा बघितली होती। काय सांगितलेलं त्यात? अनिता काकी समोर बसा की, स्नेहा। धर्मद्रव्य मी आहे असं आपण खरं ॲक्च्युली म्हणत नाही स्पष्ट रीतीने, पण तरीसुद्धा जेव्हा एकतर 2 कंडिशन्समध्ये सांगितलं धर्मद्रव्याला आपण स्वतःची मान्यता कशी ठेवतो। त्यामध्ये पहिलं सांगितलं कोणाला तरी आणलं, सोडलं, नेलं, कोणाचं कार्य केलं तर सांगितलं तिथं ते करणारा मी अशी ज्याची मान्यता आहे तिथं तुम्ही धर्मद्रव्याचं कर्तृत्व घेतलं, बरोबर? म्हणजे धर्मद्रव्याने केलं आहे ॲक्च्युली तिथं सहकार्य, उपादान त्याचं स्वतःचं आहे। तुम्ही तर त्याच्यामध्ये अकिंचित आहे परद्रव्याला आपण न्यायला आणायला वगैरे, पण त्यांचं स्वतःचं उपादान विसरलो, धर्मद्रव्याचं निमित्त विसरलो आणि स्वतःला त्याचा कर्ता मानू लागलो, तर तिथं ती एक मिथ्या मान्यता झाली। जेव्हा की आपण मी म्हणजे धर्मद्रव्य आहे किंवा धर्मद्रव्याचं कार्य करणारा मी अशी मान्यता केली। आणि दुसरं काय सांगितलं? वही पेन घेऊन बसायचं असते। अनिता काकी कुठे आहे? स्नेहा समोर बसा की माझ्या, म्हणजे मला समजतंय जरासं काय सांगायला लागलेत। हां, दोन मान्यता सांगतायत केव्हा आपण धर्मद्रव्याला मी मानतो ह्याच्यासाठी। पहिलं काय सांगितलं सांगा? कामं करत ऐकलं तर तुम्हाला काय लक्षात राहणार नाही आणि समजणार पण नाही आहे। सांगा काय सांगितलं मी पहिलं? बोला काव्या, मी काय सांगितलं पहिलं? पहिलं सांगितलं की मी कोणाला आणलं केलं तर त्याचं कर्तृत्व मी घेतो, त्यावेळी सांगतायत की धर्मद्रव्य निमित्त आहे, तू निमित्त नाही आहेस हे विसरतो, म्हणून धर्मद्रव्य म्हणजे मी अशी पहिली मान्यता झाली। मग ते खोडून काढण्यासाठी धर्मद्रव्याचं स्वरूप सांगितलं। दुसरं काय सांगितलं की जेव्हा मी धर्मद्रव्याचं वर्णन वाचतोय त्यावेळेस तिथं एवंभूत नयाने त्यारूप झालो आपण, ज्याचं कशाचं आपण वर्णन वाचतोय किंवा काय स्वरूप ग्रहण करतोय त्यावेळेस तिथं एवंभूत ज्ञाने म्हणजे त्या समयात त्या रूपाने आपण परिणमन करतो असा अर्थ झाला। ज्ञान त्यावेळेस आपण त्या रूपाने झालंय आपलं। जसं तुम्हाला आता सिद्धांचं वर्णन सांगितलं तर तिथं म्हणलं तसं धवलामध्ये की एवंभूत ज्ञाने तुम्ही सिद्ध झालात। नारकीचं वर्णन जाणत असताना सांगा काय झालं हो? नारकी झालो। तसं धर्मद्रव्याचं वर्णन ऐकत असताना जाणून घेत असताना तिथं एवंभूत ज्ञाने तुम्ही धर्मद्रव्य आहात असं म्हणलं जातं। मग ह्याच्यासाठी सगळं वर्णन शिकायचं आहे की वस्तुस्वरूप काय आहे आणि त्याच्यातून माझी वस्तू वेगळी आहे हे भेदविज्ञान करण्यासाठी, म्हणून हे सगळं वर्णन सांगितलं।
अजित काका व्हिडिओ ऑन ठेवा, माझ्यासमोर नाही बसला तर तिथं बसून तरी ऐकायचं आहे. कोणाला शक्य आहे सगळेजण समोर बसा. सोनल 184 नंबरची गाथा बघत होतो काल आपण, नियमसारची. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये की धर्मद्रव्य काय कार्य करतं, जीव पुद्गलाच्या गमनामध्ये धर्मास्ती काय मदत करतं. जहाँ तक हे सांगितलं होतं की जिथपर्यंत धर्मद्रव्य आहे तिथपर्यंतच जीव पुद्गलाचं गमन होतं. काय समजलं? कुठं आहे हो धर्मद्रव्य? कुठंपर्यंत आहे? लोकाकाशाच्या अग्रभागापर्यंत. म्हणजे इथपर्यंत धर्मद्रव्य आहे तर जीव पुद्गलाचं गमन इथपर्यंतच होतं, याच्यावर जाऊ शकत नाही. का? कारण गमन करण्यासाठी निमित्त असणाऱ्या धर्मद्रव्याचा अभाव असल्यामुळे. काय सांगितले धर्मद्रव्याचं कार्य काय तेजूभाभी? म्यूटमध्ये ऐकायची शक्ती माझी नाही आहे अजून. गती हेतुत्व. म्हणजे काय नीट सांगा. स्वयं गमन करण्यास उद्युक्त असणाऱ्या जीव आणि पुद्गलांच्या गमनामध्ये जे मदत करतं त्याला धर्मद्रव्य म्हणतात. म्हणा. उद्युक्त अशा जीव पुद्गलास लागणार गमन करण्यास जे निमित्त होतं त्यास धर्मद्रव्य. मी सांगितलं वीरू काकांना आणि संजय काकांना मी वापरते. समजलं ना. म्हणजे जीव आणि पुद्गल हे क्रियावती शक्तीने गमन करायला समर्थ आहेत आणि त्यांना गमन करण्यासाठी मदत करणारं हे धर्मद्रव्य. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणायचं उपादान कोण आहेत? ते स्वयं आहेत आणि निमित्त कोण आहेत? धर्मद्रव्य. तर याच्यासाठी सांगितलं जीव आणि पुद्गलांच्या गमनामध्ये मदत करणारं धर्मद्रव्य आहे. म्हणून जिथपर्यंत धर्मद्रव्य आहे तिथपर्यंत या दोघांचं गमन आहे, त्याच्या पुढं गमन होऊ शकत नाही. धर्मास्तिकायाचा अभाव असताना तत्तो परदो न गच्छन्ति, त्याच्याहून परभागात म्हणजे पुढं जाऊ शकत नाही. भैयांना पण जॉईन करा की मग, नुसतं स्वतःच कल्याण करताय. तर काल कुठंपर्यंत बघितलं होतं आपण? स्वभाव क्रिया आणि विभाव क्रिया म्हणजे काय असतं? स्वभाव रूपाने गमन करायसाठी जे उद्युक्त असलेले द्रव्य आहेत. स्वभावरूप गमन म्हणजे जे शुद्ध द्रव्य आहेत त्यांचं स्वभाव गमन असतं. कोण कोण शुद्ध द्रव्य आहेत? कोण कोण? धर्म अधर्म. नाही, ते कुठं गमन करतात? गमन कोण करतं? जीव आणि फक्त जीव आणि पुद्गल गमन करतात. मग त्याच्यामध्ये शुद्ध आणि अशुद्ध असे द्रव्य आहेत. मग शुद्ध द्रव्य कोण आहेत? जीव आणि परमाणु. सिद्ध हे शुद्ध जीव द्रव्य आणि परमाणु हे शुद्ध पुद्गल द्रव्य. मग त्यांच्या गमनामध्ये मदत करणारं असतं ते धर्मद्रव्य आहे. म्हणून त्यामध्ये दोन प्रकारच्या क्रिया सांगितलं. काय? स्वभाव गमन आणि विभाव गमन. काय असतं? स्वभाव क्रिया म्हणा, स्वभाव क्रिया आणि विभाव क्रिया म्हणा, चालतंय. मग जे जीव आणि पुद्गल शुद्ध रूपात आहे त्यांच्या गमनाला मदत करणारं ते पण धर्मद्रव्य आहे आणि विभाव गमनाला पण मदत करणारं धर्मद्रव्य आहे. मग जे शुद्ध जीव आहेत ते कोण? सिद्ध. मग सिद्धांचं गमन कुठं होतं? ऊर्ध्वगमन. तर त्या ऊर्ध्व दिशेला जायला मदत करणारं सुद्धा धर्मद्रव्य आहे. आणि काल बघत होतो आपण की संसारी जीवाचं गमन कुठं होत असतं? किती दिशांमध्ये? 6. कोणाचं? कुठल्या संसारी जीवांचं? 6. काय?
विग्रह गतीमध्ये हा, फक्त विग्रह गतीच्या अपेक्षेने 6 दिशा म्हटलं. प्राण आणि आपल्याला सगळ्या दिशा आपल्या जीव जो कर्मानी सहित आहे, संयोगानी सहित आहे, तर तो 10 दिशाला गमन करू शकतो हे सांगितलं. पण असं का सांगितलं मग की जे या शरीरातून बाहेर पडले असे ते जीव फक्त 6 दिशातच गमन करतात, असं का सांगितलं? त्यांची मोडे सहित गती असते. मग मोडे सगळीकडे जाऊ देत ना. समोर बस की सोनल. अजित काका व्हिडिओ ऑन करा. काय सांग? असं घेऊन बसला तर सगळे छान दिसते माहिती का. ते जिनवाणीचा विनय पण असतो. बघा अनिता काकी छान दिसायला लागले, तेजू भाभी. वही पेन कुठेच नाही यार. घेऊन बसा. हां, काय सांगितलं सांग? विग्रह गतीमधल्या जीवात 6 दिशा का असतात तर सांगितलं की जो जीव या शरीरातून बाहेर पडला, अजून पुढचं शरीर प्राप्त करायचंय त्याला, तर तो जीव नियमाने श्रेणीतूनच गमन करतो. विदिशांमध्ये गमन होत नाही, श्रेणीतून गमन असतं. ते श्रेणी कशा असतात त्याला म्हणायचं श्रेणी. एकतर उभ्या असतील किंवा अशा आडव्या असतील. बाकी अशा तिरक्या वगैरे श्रेणी नसतात. त्यामुळं जेव्हा गमन करणार, समजा इथला जीव मेला आणि इथं जन्मणार आहे मध्य लोकामध्ये, कसं जाणार हो? असा जाऊन असा जाईल, किंवा म्हणजे असं तिरका जाणार नाही, एवढंच सांगायचं आहे मला. समजलं? कुठलाही जीव असू दे, जेव्हा मेल्यावर पुढच्या स्थानी जन्मणार आहे त्यावेळेस तिथं पण धर्मद्रव्य मदत करतं. तुम्ही या शरीराने रहित आहात, तिथं कुठलं तुम्हाला वाहन नाही आहे. या गतीतून पुढच्या गतीत जायला कुठल्या गाडीने जायचो का जेट विमान, म्हणजे कुठलं मदत करणारं अन्य वाहन साधन नाही आहे. तर सांगितलं तो जीवच जातोय, गमन करतोय स्वतःच्या उपादानाने, आणि मदत करणारं असतं ते धर्मद्रव्य. तर काय सांगत होते की जे शरीरातून बाहेर पडलेले जीव आहेत ते 6 दिशाला गमन करतात, आणि जे शरीर सहित, कर्मसहित किंवा संयोगाने प्रेरित असे जे असतील तर ते 10 दिशाला गमन करू शकतात. असं थोडंसं सांगितलं. मग त्याच्यामध्ये मदत करणारं कोण असतं तर धर्मद्रव्य असतं. तर तिथलं वाचत होते मी, थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते ऐका नुसतं. जीवों की स्वभाव क्रिया सिद्धि गमन है, सिद्ध क्षेत्र में गमन स्वभाव क्रिया है, और विभाव क्रिया अन्य भाव में जाते समय 6 दिशा में गमन है. पुद्गलों की स्वभाव क्रिया परमाणु की गती है. काय म्हणलं? पुद्गलाची स्वभाव क्रिया म्हणजे जे काही शुद्ध द्रव्य आहे त्याचं परिणमन घेणार, तर ती स्वभाव क्रिया म्हणायची. त्यामुळं परमाणु आहे तो शुद्ध आहे, त्याचं गमन स्वभाव क्रिया. विभाव क्रिया कशाला म्हणलं? द्वेणुकादी स्कंधांची गती, त्याला म्हटलं विभाव क्रिया. काय समजलं सांगा तेजू भाभी? थोडं शब्द नवीन आहेत पण समजण्यासारखं आहे. जीव आणि पुद्गलाचं शुद्ध रूप कुठलं आहे? स्वभाव क्रिया. नाही, जीवाचं शुद्ध रूप म्हणजे सिद्ध दशा, आणि पुद्गलाचं शुद्ध रूप म्हणजे परमाणु. हा, मग त्यांचं जे काय गमन होणार त्याच्यामध्ये त्याला म्हणायचं स्वभाव क्रिया, स्वभाव गमन म्हणा. आणि जे काय अशुद्ध सगळे द्रव्य आहेत, म्हणजे आता जीव आणि पुद्गलामध्ये अशुद्ध दशेत असणारे ते द्रव्य, त्याला म्हणायचं त्याचं गमन, ती विभाव क्रिया. इसलिए इनकी जीव पुद्गलों की गति क्रिया त्रिलोक के शिखर से ऊपर नहीं है. हे त्रिलोकाग्र आहे, याच्यावर गमन नाही. कोणाचं? जीव आणि पुद्गलाचं. शुद्ध असो किंवा अशुद्ध असो, ते सगळे द्रव्य कुठपर्यंत? फक्त लोकाच्या शिखरापर्यंतच जाऊ शकतात. क्योंकि आगे गति हेतुभूत धर्मास्तिकाय का अभाव है. जिस प्रकार जल के अभाव में मछलियों की गति क्रिया नहीं होती. काय कळलं?
जल के अभाव में मछलियों की गति क्रिया नहीं होती, उसी प्रकार बताओ सेंटेंस। उसी प्रकार धर्मद्रव्य के धर्मद्रव्याच्या अभाव अभावामध्ये बोला की बरोबर आहे। धर्मद्रव्य के अभाव उद्गलाचं में अभावामध्ये त्रिलोकाच्या बाहेर म्हणजे हाँ अलोकाकाशामध्ये जीव किंवा जीव और भूतगल जाऊ पुद्गलों की शकत नाही। गती नहीं होती हे सांगायचंय। समजलंय? निखिलीताई माझ्या समोर आहे का तुम्ही? असं बसा की सगळ्यांच्या सारखं। हो आहे समोर. नाही समोर नाही आहे, माग आहे तुम्ही। प्रत्यक्ष परोक्ष नको। हम्म तर काय सांगितलं, जसं जलाच्या अभावामध्ये मासा जाऊ शकत नाही, गमन करू शकत नाही, मग मला सांगा की माशाच्या चालण्यामध्ये पाणी निमित्त आहे का धर्मद्रव्य निमित्त आहे? धर्मद्रव्य. एक जण दोन्ही पण धर्मद्रव्य निमित्त आहे। सांगायचं, एक जण पाणी सांगायचं, संपलं। नाही, दोन्ही पण आहेत, दोन्ही पण निमित्त आहेत। हा म्हणजे सांगायचंय की पाणी नसेल तर मासा जाऊ शकत नाही, मग धर्मद्रव्य आहे की हो तिथं? मग कसं काय? म्हणून पाणीच म्हणा निमित्त, असं त्यांनी राजवार्तिक मध्ये घेतलंय, ते वाचायचंय। म्हणजे मग पाण्याशिवाय पण जाऊ शकत नाही। म्हणजे धर्मद्रव्य आहे पण पाणी नाहीये तर जाऊ शकत नाही, आणि धर्मद्रव्य नाहीये पाणी आहे तर कसं? पाणी आहे पण धर्मद्रव्य नाहीये तर मासा जाणार की नाही हो? नाही ना, पण पाणी हे पुद्गलच आहे शेवटी, मग पुद्गलाला पण धर्मद्रव्याच आधार त्याच्या गमनासाठी म्हणजे. नाही नाही, असं नाही उत्तर द्यायचं। काय उत्तर द्यायचंय? एक कार्य होताना अनेक निमित्त असतात, तसे हे दोन निमित्त बरोबर घ्यायचे का? बरोबर। पण मी आता ज्यावेळी सेंटेन्स सांगितलं त्याला खोडा की जरा, असं काय म्हणले मी? पाणी आहे पण धर्मद्रव्य नाहीये तर मासा जाऊ शकतो की नाही? नाही, नाही जाऊ शकत। खोडा की सेंटेन्स त्याला। काय करायचंय? जिथं धर्मद्रव्य नाहीये तिथं जीव आणि पुद्गल तर कसं राहणार? म्हणजे जीव पुद्गल जिथं आहे तिथंच धर्मद्रव्य आहे। असं होईल एखाद्या वेळेस की धर्मद्रव्य आहे पण तिथे जीव नाहीये, असं होईल, पण असं पण नाही होणार आहे। ऍक्च्युली सगळीकडे जीव व्याप्त आहेत। धर्मद्रव्य तर लोकाकाशाच्या प्रत्येक परमाणूवर व्याप्त आहे, त्यामुळं धर्मद्रव्य तर आहेच आहे। पण जीव आणि पुद्गलाच्या गमनामध्ये मदत करणारं धर्मद्रव्य करता नाहीये, म्हणून निमित्त रूपाने ते आहे असं सांगितलंय त्यांच्यासमोर। इसी से जहां तक धर्मास्तिकाय है उस क्षेत्र तक स्वभाव गति क्रिया और विभाव गति क्रिया रूप से परिणत जीव पुद्गलों की गति होती है। गति हेतु के अभाव के कारण सदा त्रिलोक के शिखर से ऊपर जीव और पुद्गल दोनों का गमन होता ही नहीं है। काय समजलं? जीव आणि पुद्गलांचं गमन त्रिलोकाच्या वर होतच नाही का? काय म्हणायचं? धर्मास्तिकाय अभावात असं घेतलं होतं ना हेतू आपण, धर्मद्रव्य नसल्यामुळे। समजलं इथं पर्यंत? गति ये धर्मद्रव्य का स्वभाव नहीं है, बरोबर आहे का चुकीचं आहे? गति ये धर्मद्रव्य का स्वभाव नहीं है, बराबर आहे का गलत आहे? बरोबर आहे। बराबर आहे, निमित्त आहे ना। गती हेतुत्व असा शब्द आहे, दुसऱ्यांना गती देतं, ते स्वतः नाही फिरत। हा म्हणजे काय म्हणायचंय? स्थिर स्वभाव हे धर्मद्रव्याचं लक्षण आहे, गती स्वभाव हे धर्मद्रव्याचं लक्षण नाहीये हे सांगायला लागले। गति ये धर्मद्रव्य का स्वभाव नहीं है, मगर गति में जो निमित्त है उसे धर्मद्रव्य कहा जाता है। काय समजलं का जरासं फरक काय आहे? नवीन लोकांना माहित नसलं तर काय म्हणले? धर्मद्रव्य कशाला म्हणतो आपण? जे जीव पुद्गलाच्या गमनामध्ये मदत करतं ते धर्मद्रव्य। मग त्यांनी एक वाक्य सांगितलं आता की गति ये धर्मद्रव्य का स्वभाव नहीं है, बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे, कारण धर्मद्रव्य स्वयं हलत नाही, धर्मद्रव्य स्थिर आहे
आणि त्याच्यामध्ये जीव पुद्गल गमन करतायत. जसं आपण सांगितलं उदाहरण आम्ही की ॲक्वेरियम आहे, त्याच्यामध्ये पाणी ठेवलंय तुम्ही आणि त्यात मासे ये जा करतायत. मग त्यांनी इथं पण नियमसारमध्ये उदाहरण दिलं बावडी का जल, काल बघितलं होतं ना. तर ते जल हलतंय का, पळतंय काय, म्हणजे काय त्याचा प्रवाह आहे का, स्थिर आहे, पण त्याच्यामध्ये असणारे ते जीव वर खाली करतायत ना. मग तसंच धर्मद्रव्य सुद्धा लोकाकाशामध्ये पूर्ण व्याप्त आहे, ते एक आहे, अखंड आहे, स्थिर आहे आणि त्याच्या सहाय्याने त्याचं निमित्त असताना ते गमन करतायत. कोण, जीव आणि पुद्गल. सांग ना 10 मिनिटं थांबा म्हणून. मग काय झालं. तर गति ये धर्मद्रव्य का स्वभाव नहीं है, मगर गति में वो निमित्त है. धर्मास्तिकायाचे द्रव्य गुण आणि पर्याय गतिरहितच असतात. थोडस सूक्ष्म काय सांगितलं. धर्मद्रव्याचं द्रव्य गुण पर्याय सगळं कसं आहे हो, गतिरहितच आहे. म्हणून याला निष्क्रिय म्हणले जाते. ज्याच्यामध्ये क्रिया दिसून येत नाही असं ते निष्क्रिय म्हणलं जातं. स्थिर स्वभावी आहे. धर्मद्रव्याचे स्वरूप कसे जाणावे, का जाणावे, तर सांगतात की जे केवली गम्य आहे त्याला जसेच्या तसे स्वीकारणे किंवा आगमगम्य आहे असं मानणे, यालाच म्हणायचं आज्ञा सम्यक्त्व. शब्द वेगळा असेल तर आज्ञा म्हणजे भगवंतांची आज्ञा आहे की वस्तूचं स्वरूप असं आहे असं माना. ह्याला म्हणायचं आज्ञा सम्यक्त्व. जेव्हा तुम्हाला जिनागमात प्रवेश करायचा आहे तर पहिल्यांदा आज्ञा मानावी लागणार. जे जे सगळं सांगितलंय ते हे बरोबर आहे असं विचार करूनच तुम्ही याचं अध्ययन करताय. नाहीतर समोर कुराण ठेवलंय, बायबल ठेवलंय, अनेक गीता वगैरे ग्रंथ ठेवलेत, हे पण बरोबर ते पण बरोबर असं म्हटलं तर कुठं निर्णय करणार मग. म्हणजे म्हणून सांगतायत की एका ठिकाणी तुम्हाला श्रद्धा ठेवून त्याच्यावर त्यांचं खरं आहे हे मानून पुढे सरकलात तर वस्तू स्वरूप समजणार. म्हणून सांगतायत की जे ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली, सर्वज्ञ आहेत, ते यथार्थ वक्ता आहेत, यथार्थ ज्ञानी आहेत, हे निर्णय करून जेव्हा त्या ग्रंथाचं अध्ययन करणार तर तिथं सांगितलं त्या तत्वामध्ये परीक्षा करायला जाऊ नका. कळतंय का मी काय म्हणतेय. जे काही आज्ञा रूपाने आपण मानलं त्याची परीक्षा करू नका. तत्वाची परीक्षा यथार्थ निर्णयासाठी करावी, पण ते बरोबर आहे का चूक आहे याच्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही परीक्षा करताय, सांगितलं परीक्षा प्रधानी राहा म्हणून तुम्हाला, पण कधी जेव्हा तिथं आपल्याला आपल्यासाठी निर्णय करायचा आहे ना, म्हणून परीक्षा करा. की हे सांगितलंय की मी जीव आहे, शरीरापासून भिन्न आहे, परीक्षा करा खरोखर आहे का. पण असं नाही की हे सांगितलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे माहित नाही असं म्हटलं तर कधी सम्यक्त्व होणार हो. म्हणजे एका ठिकाणी पण श्रद्धान राहणार नाही. त्यामुळं सांगतायत की तत्वाची परीक्षा यथार्थ निर्णयासाठी करावी, श्रद्धा दृढ करावी, पण वस्तू व्यवस्थेवर शंका केल्यास निशंकित अंग प्रगट होणार नाही. हे सर्व आगम मान्य आहे. तत्व समजून घेताना का असा प्रश्न विचारायला हवा. काय म्हणले, असं कसं काय, असं नाही. काय विचारायचं तत्वाला, जावा सर्वज्ञांच्या समोर आणि विचारा असं का, असं नसतं किंवा असं कसं काय असं नाही. जर जीव आहे तो ज्ञाताद्रष्टा आहे त्याच्याविषयी विचारतायत. म्हणजे आता जिथपर्यंत, एक मिनिट मी पूर्ण वाचते. तत्व समजून घेताना का असा प्रश्न विचारा. कुठपर्यंत विचारायचा, जोपर्यंत स्वभाव हे आन्सर येत नाही तोपर्यंत. जसं की उदाहरण दिलं त्यांनी की कुठलंही द्रव्य असू दे त्याच्यामध्ये परिणमन चालू आहे, बरोबर. जीव पुद्गल धर्म आकाशकाल प्रत्येक द्रव्यामध्ये परिणमन चालू आहे. परिणमन का होतं, काय कारण हो, परिणमन का होतं बोला की पटापटा. स्वभाव आहे ना. लगेच शेवटचं उत्तर देऊ नका हो, अजून मधून मधून जायचंय आपल्याला पुढं. कारण प्रत्येक द्रव्य षटगुण हानी वृद्धीने सहित आहे. अगुरु लघु गुण आहे त्याच्यामध्ये. अगुरु लघु गुणाचं कार्य आहे परिणमन हे.
म्हणून पहिल्यांदा विचारलं प्रत्येक द्रव्य परिणमन करतं का, अगुरु लघु गुण असल्यामुळे. अगुरु लघु गुणाचं कार्य काय, तर षट्पती धान्य वृद्धी. बोल. सगळे द्रव्य मग नित्य अनित्य दोन्ही पण ना? हो, सगळ्या द्रव्यांमध्ये नित्य आणि अनित्य अर्थक्रिया चालू असते. तर त्याच्यामध्ये अगुरु लघु गुणामध्ये षटस्थानपतीत हानिवृद्धी होण्याचा गुण आहे, म्हणून तिथं परिणमन चालतं. परत जर विचाराल की असं का, तर तिथं येणार उत्तर स्वभाव असल्यामुळे. त्या गुणाचा तो स्वभाव आहे म्हणा, किंवा प्रत्येक द्रव्याचा तो स्वभाव आहे. मग जिथं स्वभाव हे उत्तर आलं, त्याच्या पुढं का असं विचारलात की समजून घ्या तुम्ही भगवंतांच्या विरुद्ध चाललाय. जसं म्हणलं की जीव आहे तो ज्ञाता द्रष्टा आहे का हो, कसं काय म्हटलं तर त्यामध्ये ठीक आहे ज्ञान गुण आहे, ज्ञान गुणाचं ते कार्य आहे. परत त्याला पुढं का म्हणून प्रश्न विचारत गेला तर स्वभावाला उत्तर नसतं. सांगा, सोनं पिवळं का असतं स्नेहा? दिवस रात्र परीक्षा करताय ना, पिवळं का हो? कोळसा काळा का? स्वभाव आहे त्याचा, हं? स्वभाव आहे तो त्याचा. त्या स्वभावाच्या पुढे उत्तर नाहीये, पण स्वभाव मिळेपर्यंत उत्तर विचारा म्हणजेच तत्व समजून घ्या हे सांगायला लागले. स्वभाव हे उत्तर मिळेपर्यंत का विचारला तर चालतंय, पण जिथं स्वभावाला साखर गोड का असते हो? कोण आहे किचन मध्ये? डॉक्टर गोडबोले का असते तो? निखिली ताई. म्हणजे गोड सारखं जास्त खाते म्हणून का? समोर येणार नाही पेशंट त्यांच्या म्हणून, कारण त्यांच्या बोलण्यातूनच ते कव्हर करतात स्वभाव असल्यामुळे असं म्हणायचं का मग? तर सांगतायत की जर तिथं स्वभावाला का असा प्रश्न विचारला तर एकांत होईल, हटाग्रह होईल किंवा विरोधी होईल भगवंतांच्या मताला. म्हणून स्वभाव असल्यामुळे या उत्तरामध्ये सर्व प्रश्नांचे उत्तर गर्भित आहेत हे समजून घ्या. जसे जीव चेतन आहे स्वभाव असल्यामुळे, पुद्गल चेतन आहे स्वभाव असल्यामुळे, सर्व द्रव्यांमध्ये उत्पाद वे ध्रुव दिसून येतं स्वभाव असल्यामुळे. म्हणून काय म्हणले मी, जेव्हा तत्वाचा निर्णय करणार आहे तो तेव्हा एकतर भगवंतांच्या आज्ञेने जावा, आणि जिथं आपल्याला शंका आली समजा, काय स्वरूप समजून घेत असताना बरं का, म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे भगवंतांच्या प्रती, असं नाहीये की तुम्ही विरोधी रूपाने असं कसं काय विचारताय तर चुकणार. पण समजून घेण्यासाठी आपण प्रश्न विचारतोय, शंका काढतोय तर ठीक आहे, पण जिथपर्यंत उत्तर मिळू शकते तिथपर्यंत ते खोलतील ना. पण जिथं सांगितलं त्या द्रव्याचं तसं स्वरूप आहे हे समजून घेतलं तर त्याच्या पुढे जाऊन शंका विचारलं तर उत्तर मिळणार नाही. म्हणून तिथं फक्त उत्तर सांगितलं भगवंतांची आज्ञा अशी आहे मान्य करा. धर्मद्रव्य जीव पुद्गलाच्या गमनामध्ये उदासीन कारण असतं, त्याला म्हणलं निमित्त. मग त्यासाठी उदाहरण दिलं अजून एक की जसं की रेल्वे ट्रॅक आहे, काय करतो ते रेल्वेला ओढून नेतं कसं, जर रेल्वेला जायचंय म्हटलं तर मदत करताय. तसंच रस्ता असेल, कुठं चाललाय त्या वाटसरूसाठी तो रस्ता फक्त मदत करणारा आहे, तो काय जबरदस्ती नेणारा नाही. सुजाता काकी, म्हणून काय मला पण ऐकत आहे, रेल्वे ट्रॅक किंवा रस्ता हे देखील चालण्यामध्ये निमित्त आहे. वाहनांच्या गतीत ते वाहन स्वयं उपादान असतं, बाकीचं सगळं निमित्त असतं. मग जसं निमित्त समजून घेण्यासाठी एक उदाहरण दिलंय की मिथ्यात्व प्रकृती आहे तर तिचा उदय असताना काय कार्य होतं, मिथ्यात्वाचा उदय असताना काय कार्य होतं, विपरीत जीवाला मिथ्या भाव होतात. म्हणून मिथ्या भाव हे जीवाचं उपादान कारण, आणि निमित्त काय, मिथ्यात्वाचा उदय. उपादान स्वयं जीव आहे, उद्गलाला मिथ्या दृष्टी म्हटले नाही,
कारण ती मिथ्यात्व ही कर्म प्रकृती पुद्गल आहे ना, मग पुद्गलाला मिथ्यात्व म्हणायचं का नाही? आता द्रव्य कर्म पुद्गल आहे, त्याला काय म्हणायचं? मिथ्यात्व हे नाव आहे की, पण ते मिथ्या दृष्टी होत नाही. म्हणून समेसांमध्ये त्यांनी गाथा घेतल्यात ना, जर त्या कर्मांचा उदय असता आहे म्हणून जीव मिथ्या दृष्टी होतो, किंवा त्या कर्माने जीवाला मिथ्या दृष्टी केला असं म्हटलं तर कुठलाच जीव सम्यक दृष्टी होणार नाही. कसं? पहिल्या गुणस्थानामध्ये आहे ना, अनादीपासून आपण मिथ्यात्वाचा उदय आहे. जर ते मिथ्यात्व मला मिथ्या दृष्टी करतंय तर कधी मी सम्यक दृष्टी होणार? कारण ते कर्म माझ्याबरोबर निरंतर आहे. म्हणून समजून घ्या, पुरुषार्थ मला करायचंय, ते मिथ्यात्व तुम्हाला अडवणार नाहीये, ते तुम्हाला मिथ्या दृष्टी बनवणार नाहीये. तुम्ही आज पुरुषार्थ करा, आत्ता करा, तर त्या मिथ्यात्वाची शक्ती सुद्धा तुमच्या समोर नगण्य आहे. म्हणजे ते कार्यकारी होऊ शकत नाही. म्हणून सम्यक दर्शन हे ध्येय असावं आपलं, तर त्या ठिकाणी मिथ्यात्व निर्बळ बनेल. जसे फळ अनंत दुःख आहे, काय मिथ्यात्वाचं फळ अनंत दुःख आहे, ते जीवामध्ये दिसून येतं, पुद्गलामध्ये दिसून येत नाही. मग दिसायला पाहिजे. जर ते कर्म मिथ्यात्व आहे, कर्म म्हणजे मिथ्यात्व पुद्गल आहे, ते जर जीवाला मिथ्या दृष्टी बनवेल तर जीवाला काय फळ मिळतं? अनंत दुःख. तसं पुद्गलाला पण मिळायला पाहिजे. मिळतं का? कसं? हो तर म्हणा, न तर म्हणा. नाही. हा, म्हणून सांगतायत की समय सारमध्ये त्यांनी 3-4 गाथा घेतल्यात अशा, ज्याच्यामध्ये की त्यांनी सांगितलंय बघून घ्या, कर्माचा उदय किंवा कर्म हे जीवाला मिथ्या दृष्टी बनवत नाही. पुद्गल उपादानामध्ये कार्य, पुद्गल हे उपादान, पुद्गलाचं उपादान पुद्गल आहे, ते जीवामध्ये कार्य करत नाही, ते निमित्त मात्र असतं. म्हणून सांगतात मिथ्यात्व जसं निमित्त रूप आहे ते कर्म, तसं जीवाचे परिणाम उपादान रूप आहेत. तसं सांगितलं धर्मद्रव्य हे निमित्त रूप आहे आणि जीवाची गमन शक्ती, क्रियावती शक्ती हे उपादान कारण आहे. पुढे सांगतायत सम्यक दर्शन प्राप्त करत असताना तुम्हाला एक निमित्त म्हणजे भगवंतांचं दर्शन सांगितलं जातं. जिन दर्शनाने सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. उपादान काय, निमित्त काय? तेजू भाभी, उपादान काय, निमित्त काय? उपादान म्हणजे काय कळतंय का? उपादान म्हणजे कार्याचा कर्ता, उपादान म्हणजे सहज शक्ती. तर जेव्हा एखादं कार्य होतं, जसं सम्यक दर्शन हे कार्य झालं, तर त्याच्यामध्ये उपादान कोण? माझा जीव, मी स्वयं, माझे परिणाम उपादान आहेत. निमित्त कोण? भगवंतांचं दर्शन. कर्मांचं उदय, उपशमादी हे पण निमित्त म्हणा, जिनदर्शन हे पण निमित्त म्हणा, अनेक कारण आहेत बहिरंगामध्ये. मग तसं सांगतायत भगवंतांच्या प्रतिमेला पाहून सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तर त्याच्यामध्ये ते निमित्त आहेत आणि मी उपादान आहे. दुसरं, जेव्हा भक्ती प्रगट झाली मला त्यांना पाहून, भक्तीचा भाव प्रगटतो, तेथे ते भगवंतांची प्रतिमा निमित्त आहे. निमित्त स्वयं कार्यरूप परिणत होत नसते. काय समजते? भगवंतांची मूर्ती स्वयं भक्ती करत नाहीये, करवत नाहीये तुम्हाला. निमित्त जबरदस्तीने कार्य करवत नसतं किंवा स्वयं कार्यरूप परिणमित होत नसतं. उपादानामध्ये तशी शक्ती आहे तर उपादान स्वयं परिणमन करतं, पण निमित्त उपादानामध्ये काही करू शकत नाही. भगवंतांमध्ये भक्तीचा आरोप केला जातो, म्हणजे भगवंतांची प्रतिमा दिसली किंवा भाव प्रगट झाले म्हणून मी भक्ती केली, भगवंतांमुळे मी भक्ती केली असं म्हणाल तुम्ही, पण तिथं भगवान जबरदस्ती करणारे नाहीत. कशासाठी सांगितलं हे सगळं? धर्मद्रव्य हे निमित्त रूप असतं, ते तुम्हाला जबरदस्ती
चालवत नाही. गमन करायला ते, म्हणून म्हटलं निमित्ताला प्रेरक कधी म्हणायचं नसतं. कसलं असतं निमित्त? उदासीन असतात. म्हणजे काय? कुठलंही निमित्त पण आहे ना निमित्ताचं दोन भेद आहे ना, प्रेरक निमित्त आणि उदासीन निमित्त. असं म्हणाल, निमित्ताचेच भेद आहेत ना. सांगाल की ऐका की, असं म्हणाल तुम्ही, पण ऐकते ना. कधी निमित्त हे प्रेरक नसतं. काय म्हणायचं, जबरदस्ती करणारं नसतं. म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलंय ना की काय तो ध्वजा अडकवलाय बिल्डिंगच्या वर, मंदिराच्या वर, आणि तिथं तो हलतोय. का हलतोय सांगावं? हवेमुळं. मुळे म्हटलं तर काय झालं? निमित्त हवेमुळे. झालं. हा, म्हणजे काय म्हणायचंय मग ते निमित्त कसलंय हो? तिथं तर त्याला पुस्तकात प्रेरकच म्हटलेलं आहे. हा, म्हणूनच सांगायला लागलोय की जेव्हा महाराजांनी खुलासा केला ना, तेव्हा सांगितलं हवा आहे, आणि जर ते प्रेरक निमित्त म्हणला तर त्या हवेनी त्या भिंतीला का नाही हलवलं? बरोबर आहे. त्यात योग्यता पण पाहिजे ती. म्हणजे म्हणायचे निमित्त उदासीन असतं, जबरदस्ती करत नसतं निमित्त हे. म्हणून त्याला प्रेरक हे नाव दिलं जाईल किंवा सांगितलं जाईल कुठं पण. ऍक्च्युली निमित्त हे कधी ढकलत नाही तुम्हाला. नाहीतर सगळ्यांना ढकलत ढकलत सम्यक दर्शन करवले असते भगवान. पण असं तर करत नाहीत. आपलं स्वतःचं उपादान असेल तर तिथं बहिरंगामध्ये ते निमित्त तसं मिळतं. म्हणून निमित्ताला उदासीन रूप असते हे समजून घ्या. हे कशासाठी शिकायचंय? आता माझ्या रोजच्या जीवनात काय फायदा होय हे सगळं समजून. निमित्ताधीन दृष्टी सुटते, उपादानात पुरुषार्थ होतो. अजून बघा, मी किती प्रेरणा केले तरी सुद्धा तुम्ही व्हिडिओ चालू केला नाही. प्रेरक निमित्त अकार्यकारी मी असते. तशी नाही नाही असं नाहीये. निमित्त हे मी उदासीन प्रिपरेशन मध्ये असते. नाही बसली. उद्या नक्की. उद्या नक्की. कुठली गोष्ट वाया नाही जात. उद्या मी घेणार नाही. जेव्हा कधी असेल तेव्हा. त्या निमित्त नाही. बरं, असं नका. म्हणजे काय म्हणायचंय की आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय फायदा ह्याचा? मला कशाय झाले, मला रागद्वेष झाले, दुःख झालं, का झालं? बहिरंगामध्ये स्वतःमुळं. तुमच्या, नाही नाही, बहिरंग कसला? मी आता क्रोधी का झाले? काय नाही. तुमच्यामुळं. बाहेर कोणामुळं कोणी काय करू शकत नाही. म्हणून हे तिथं टॅली करा आपल्या रोजच्या जीवनामध्ये. किंवा तुम्हाला वाटतंय की मी कार्य केलं घरातलं सगळं, मी स्वयंपाक केला, मी घर सांभाळलं, मी पैसा कमवला, मी लहानाचं मोठं केलं सगळ्यांना. जिथं तुम्ही हे करायला जाताय ना, समजून घ्या उदासीन निमित्त आहात. बस बाजूला आहात, बरोबर आहात एवढंच त्या सगळ्यांच्या कार्याच्या मध्ये. पण तुम्ही केलं हे चुकलं. कारण त्यांची शक्ती असेल तर ते तसं परिणमन करणार. जर ते धन तिकडून माझ्याकडे यायचं असेल तर येणार. पण जर नसेल येणार तर तुम्ही किती बळ लावला तर येणार का हो? आणि मी लहानाचं मोठं केलं पोरांना. जर समजा रोगी असतील कोणी, त्यांच्यामध्ये वाढच नाही होणार, करा बघू त्यांना मोठं. नाही ना, उदासीन आहे आपण हे सगळीकडं स्वीकारा तर जीवन सरळ होईल, सोपं होईल. म्हणून स्वतःला अकिंचित कर जाणा, फक्त उदासीन निमित्त रूप जाणा. माझं कार्य माझ्यामध्ये स्वतंत्रतेने चालू आहे, ते कार्य करणारा मी आहे, असं भावभासन करा. हो, जाणा जाणा हा मी मात्र जाणणारा जीव आहे. धर्मद्रव्याचे कार्य करणारा मी नाहीच. मी म्हणजे धर्मद्रव्य नाहीच. स्वतःला अकर्ता जाणा, ज्ञाता जाणा. सर्व कार्यांमध्ये त्यापासून भिन्न जाणा. असंख्यात प्रदेश हेच माझे खरे क्षेत्र आहे, स्वक्षेत्र आहे.
आहे आहे आहेच. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहं